पुरणपोळीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुरण. पुरण जर बिघडलं तर पोळीला चव येत नाही आणि पोळ्या पण बिघडतात. त्यासाठी पुरण हे मऊसूत आणि पोळी तयार केल्यावर पोळीतील पुरण मोकळं राहिलं पाहिजे. तसेच पूर्ण काठापर्यंत पुरण गेलं पाहिजे. त्यासाठी पुरण बनवण्यासाठी सर्व वस्तूचं प्रमाण अचूक असणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुरण शिजवत असताना पुरण परफेक्ट शिजलं आहे की नाही ते कसं चेक करायचं, अशा बऱ्याच टिप्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी हरभरा डाळ, त्याच वाटीने पाऊण वाटी चिरलेला गूळ, अर्धा चमचा भाजलेली बडीशोपची पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पूड. सगळ्यात पहिला डाळ शिजवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवून कुकरमध्ये 1 तांब्या पाणी घालून नंतर गॅस चालू करायचा. पाण्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 2 चमचे तेल घालायचं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये डाळ घालायची. कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करायच्या आणि 1 शिट्टी मिडियम गॅसवर करायची, म्हणजे डाळ छान शिजते. तुमच्या कुकरला जर जास्त शिट्ट्या कराव्या लागत असतील तर जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं. इथे तुम्ही पाहू शकता डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे. शिजलेल्या डाळीतील पाणी काढून घेण्यासाठी डाळ पुरणाच्या चाळणीवर ओतून घ्यायची, म्हणजे डाळीतील संपूर्ण पाणी व्यवस्थित नितळलं जातं. डाळ गाळून घेतलेल्या पाण्याचा उपयोग कटाची आमटी बनवण्यासाठी करतात. त्यामुळे हे पाणी टाकून न देता तसंच ठेवायचं आणि नंतर या डाळीच्या पाण्यापासून कटाची आमटी तयार करायची. तरीही कटाची आमटी तुम्हाला किती हवी आहे या प्रमाणात डाळ शिजत असतानाच कुकरमध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे येळवणी छान निघते. शक्यतो कटाची आमटी बनवताना नॉर्मल पाणी वापरायचं नाही, म्हणून आपल्याला आमटी किती करायची आहे तेवढं पाणी डाळ शिजताना कुकरमध्ये घालायचं आहे. त्यामुळे आमटी चवीला अप्रतिम लागते. आता पाणी काढून नितळून घेतलेली डाळ पुन्हा त्याच कुकरमध्ये घालून घ्यायची. डाळ कुकरमध्ये घातल्यावर स्मॅशरने बारीक करून घ्यायचं. असं केल्यामुळं पुरण वाटायला सोपं जातं. बारीक करून झाल्यानंतर गॅस चालू करायचा. गॅस मिडियमच ठेवायचा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला पाऊण वाटी गूळ घालायचा. गुळाचं प्रमाण तुम्ही 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी घेऊ शकता. मी इथे 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ वापरला आहे. तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सतत हलवत पुरण छान शिजवून घ्यायचं. अगदी थोडं पुरणात चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे पोळी चवीला छान लागते. गूळ घातल्यानंतर सुरुवातीला पुरण थोडं पातळ होतं, नंतर जसजसं शिजेल तसं घट्ट व्हायला लागतं. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला गूळ वितळल्यावर पुरण पातळ झालं होतं. आता हळूहळू ते घट्ट व्हायला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुरण थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं की चमचा उभा करून चेक करायचं. चमचा उभा राहिला पाहिजे. इथे अजून चमचा उभा राहत नाही, तरी अजून थोडा वेळ पुरण शिजवून घ्यायचं आणि पुन्हा चमचा उभा करून चेक करायचं. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता पूर्ण चमचा उभा राहिला आहे, म्हणजे पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा बडीशोप पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस बंद करायचा. गरम असतानाच हे पुरण वाटायचं आहे. त्यासाठी मोठ्या पातेल्यावर पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर पुरण घालून घ्यायचं. नंतर त्याला असं वाटीने किंवा चमच्याने रगडून घ्यायचं आहे. वाटीने किंवा चमच्याने असं रगडायचं
म्हणजे खाली ठेवलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला हवं तसं मऊसूत पुरण पडतं. संपूर्ण पुरण अशा पद्धतीने रगडून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता खाली पातेल्यामध्ये मऊसूत असं पुरण पडलंय. पूर्वीच्या काळी पाट्या वरवंट्यावर पुरण तयार करायचे. आता सगळीकडे पाट्या वरवंट्याचा वापर बंद झालेला आहे. आता पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळणी मिळते. त्याचा वापर करून असं सोप्यात सोप्या पद्धतीने पुरण तयार करता येते. पाट्या वरवंट्यावर पुरण करण्यासाठी खूप मेहनत लागते, पण चाळणीमध्ये पुरण तयार करण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही, मेहनत कमी लागते. तरी तुमच्याकडे कोणता पर्याय असेल त्याचा वापर करून तुम्ही पुरण तयार करू शकता. हे तयार झालेलं पुरण एकत्र गोळा करून बाउलमध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने तयार केलेल्या पुरणाच्या पोळ्या खूप छान होतात आणि मऊसूत होतात. तरी तुम्ही पण अशा सोप्यात सोप्या पद्धतीने पुरण बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तरी माझा हा पुरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व न विसरता शेअर करा.